अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात केंद्रीय यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये. अपघात की कट कारस्थान या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी स्पष्ट केलं की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची चौकशी आधीपासून सुरू आहे. डीजीसीए आणि डीजी सेफ्टी कडून तपास सुरू असून सीआयडी चौकशीही सुरू करण्यात आली आहे. यासोबतच सीबीआय चौकशीची मागणीही करण्यात आली असून त्याबाबत आपण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अपघातग्रस्त विमान कंपनी VSR चे पूर्ण ऑडिट डीजीसीए कडून सुरू आहे. मागील काही वर्षातील सर्व फ्लाईटची तपासणी केली जात आहे. डिजिटल रेकॉर्डर आणि इतर डेटा डाउनलोड करण्यात आला असून तपास तांत्रिक पातळीवरही पुढे सरकत आहे. मात्र या चौकशीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा करावी लागेल असं फडणवीस म्हणाले. कोणाच्या मनात शंका असतील तर त्या डीजीसीए किंवा सरकारकडे लेखी द्याव्यात. त्यांचा नक्की विचार केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारकडे लपवण्यासारखं काही नाही, पण या प्रकरणात अजित पवार यांचा अपमान होईल किंवा कुटुंबाला त्रास होईल अशा प्रकारचं राजकारण होऊ नये अशी भावनिक भूमिका त्यांनी मांडली. यावेळी फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कामाचाही उल्लेख केला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक शिस्त काटेकोरपणे पाळली. लोकप्रिय निर्णय आर्थिक चौकटीत बसत नसतील तर स्पष्टपणे सांगण्याची त्यांची सवय होती. येणारा अर्थसंकल्प सादर करण्याची त्यांची जोरदार तयारी होती, पण दुर्दैवाने तो सादर करण्याची वेळ आता माझ्यावर आली असं म्हणत फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हवे असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.